वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. इथे इंग्रजी नाव दिलेलं आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. 51 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 27 जुलै 2023ची. इथे दिनांक दिलेली आहे 27 जुलै 2023ची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची आहे. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही एकूण प्रश्नपत्रिका आहे. या चॅनलवर मी 11वी आणि 12वीच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका टाकलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे जुनी आहे. एक सराव म्हणून तुम्ही ही सोडवा, त्याचा तुम्हाला पुढच्या बोर्ड परीक्षेला नक्कीच फायदा होणार आहे. 23ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि हा अभ्यासक्रम 2020ला सुरू झाला. 21, 22, 23, 24 आणि 25पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. काहींच्या उत्तरपत्रिकासुद्धा आहेत, काही उत्तरपत्रिका तयार करायच्या आहेत. आता आज ही प्रश्नपत्रिका तुम्हाला देते. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करून देईल. चला तर पाहूया. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, शॉर्टमध्ये तुम्ही त्याला OCM असं म्हणता. बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. आता जुलै महिन्यामध्ये प्रश्नपत्रिका ही झाली, परीक्षा झाली, म्हणजे ही पुरवणी परीक्षा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2. उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे हे दर्शवलं आहे. 3. डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नाचे क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 असे जे प्रमुख प्रश्न आहेत आणि जे उपप्रश्न असतात अबकडं ते एकाखाली एक घेतले तरी चालेल. प्रश्न क्रमांक 1. आता हा जो पहिला प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. तो एकूण 20 गुणांचा आहे. त्यात अबकड आहेत. त्यातला प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. प्रश्न कोणता आहे पाहू. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे पण सूचना दिली आहे विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ असा की फक्त उत्तराचा शब्द नाही लिहायचा तेवढाच, पूर्ण विधान वाक्य लिहायचं. रिकाम्या जागी उत्तराचा शब्द लिहायचा आणि त्या शब्दाखाली 2 रेषा मारायच्या शिस पेन्सिलने. 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. व्यवस्थापनाची कार्य टिंबटिंब कार्याने संपतात. निर्देशन. कर्मचारी व्यवस्थापन. नियंत्रण. 2. टिंबटिंब शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोकवसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते. पर्याय. कृषी पर्यटन. वैद्यकीय पर्यटन. मनोरंजन. 3. टिंबटिंब वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. पर्याय. रेल्वे. रस्ते. हवाई. 4. ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि टिंबटिंबमध्ये टाकतो. पर्याय. शॉपिंग मॉल. शॉपिंग कार्ट. शॉपिंग बॅग. 5. टिंबटिंब जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय. 24 डिसेंबर. 26 जानेवारी. 15 मार्च. 5 गुणांच्यासाठी 5 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत हे. प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा आणि त्याला 5 गुण आहेत. गट आणि ब गट. गटामध्ये काय बाबी आहेत ते पाहू. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. समन्वय. बाह्यसेवा. व्यवसाय नीतीशास्त्र आणि ई आहे नोंदणीकृत बोधचिन्ह. आता गटामध्ये फक्त 5 बाबी आहेत आणि ब गटामध्ये 10 आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक जोड्या लावायच्या. 5 जोड्या लागतील, 5 बाबी लागणार नाहीत. 1. हेनरी फेयॉल. 2. व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा BPO. 3. FW टेलर. 4. रस्ते वाहतूक कार्यालय RTO. 5. गटकार्यातील प्रयत्नांचं एकत्रीकरण व समक्रमण. 6. नफा मिळवणे. 7. व्यवस्थापन करणे म्हणजे अंदाज बांधून आराखडा आखणे. 8. व्यापारी चिन्ह. 9. समाजशास्त्राची शाखा आणि 10. भारतीय प्रमाणित संस्था ISI. पुढचा आहे प्रश्न आहे पहिल्यातला वस्तुनिष्ठ. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं.
1. व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत. 2. व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते. 3. औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनाची जबाबदारी असते. 4. भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही. 5. नियंत्रित बाजार हा मागणी पुरवठ्याच्या प्रमाणानुसार चालतो. ड प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे पण अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द योग्य लिहायचा, म्हणजे दुरुस्त करून लिहायचा बरोबर, आणि वाक्य पूर्ण लिहायचं. 5 गुण. 1. नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. सुरक्षितता हा शब्द अधोरेखित केलेला आहे. 2. कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्राशी निगडीत आहे. 3. अप्रामाणिकपणे केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती देतात. 4. जिल्हा आयोग लोकन्यायालय म्हणूनही ओळखले जाते. 5. प्रतवारीमुळे वस्तूची मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4 आणि 8 गुण आहेत. 6 संकल्पना दिल्या आहेत, त्यातल्या 4 सोडवायच्या, 8 गुण आहेत, म्हणजे एक संकल्पना सोडवायला 2 गुण. बेचोक 8. 1. थकवा अभ्यास. 2. नियोजन. 3. संदेशवहन. 4. सामाजिक जबाबदारी. 5. नैतिक मूल्य. 6. ग्राहक शिक्षणाचा अधिकार. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2. 3 प्रश्न दिले, 2च सोडवायचे आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. श्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन म्हणजे पॅकेजिंग विभागात कार्यरत आहेत. श्री शरद वित्त व्यवस्थापक फायनान्स मॅनेजर, तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून या कारखान्यात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी जबाबदार आहेत. त्या आधारे प्रश्न पाहू आता आपण. अ. वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणते तत्व समाविष्ट आहे? ब. या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे? क. संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची. 3 गुण. दुसरी घटना किंवा प्रसंग पाहू. श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 मुलांसाठी संरक्षण देणारी तसेच संज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. आता त्यावर प्रश्न. अ. श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. ब. विमा पॉलिसीचे लाभार्थी कोण आहेत? क. वरील घटनेमध्ये विम्याच्या कोणत्या तत्वाचा समावेश होतो? 3 प्रश्न 3 गुण. तिसरी घटना किंवा प्रसंग. एका वाहन निर्मिती कंपनीने पुढील कार्यपद्धतीचा स्वीकार केला आहे. अ. कंपनीकडून फक्त पर्यावरणपूरक घटकाचा वापर केला जातो. ब. हानिकारक अशा टाकाऊ वस्तूवर योग्य ती प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. क. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे वाहनाच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते. आता यावर प्रश्न आहे पहिला. वरील व्यवसाय संघटना कोणत्या समूहातील आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतात? 2. व्यवसाय संघटनेला कोणत्या प्रकारचे प्रदूषण होण्यापासून वाचवायचे आहे, थांबवायचे आहे? 3. कोणत्या प्रकारचा संदेश त्यांना द्यावयाचा आहे? प्रश्न क्रमांक 4. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 4 दिले, 3 फरक स्पष्ट करायचे. 12 गुण, म्हणजे एक फरक लिहायला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. संघटन आणि समन्वय. 2. रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. 3. अग्निविमा आणि सागरी विमा. 4. जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग. 4 पैकी 3च फरक लिहायचे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. बाह्य सेवेचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 2. ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही 4 गरजा स्पष्ट करा. 3. विपणनाची कोणतीही 4 कार्ये स्पष्ट करा. आता इथे 4 फायदे, 4 गरजा, 4 कार्य म्हटले तर 4च लिहा. 4 गुणांचा प्रश्न आहे, 4च लिहा. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. टेलर यांनी साधने व उपकरणे मानकीकरणावर भर दिला आहे. 2. उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा. 3. इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. 4. ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत. 4 पैकी 2 सोडवा, 8 गुण.
प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2. 3पैकी 2 सोडवायचे. 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. नियंत्रणाचे महत्त्व सांगा. 2. गोदामाची कार्य सांगा. आणि 3. विपणीचे क्षेत्रानुसार व व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा. 3पैकी 2 सोडवा. 10 गुण. प्रश्न क्रमांक शेवटचा 8वा, बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे दुय्यम कार्य स्पष्ट करा किंवा समाजासाठी व व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा. 2पैकी 1 प्रश्न सोडवायचा. 8 गुण आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. सविस्तर उत्तर लिहायचं. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तुमच्या काही शंका अडीअडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.